और तो टॉप लेवल अभी क्या लास्ट में है ना। हाँ 2 मिनट। अरे तुम लोग हमारी पहचान है क्या? जो खेल रहे थे खाली करना जरूरी है ना। किशोरदा को इन कर दे और एक जन को बाहर दे दिया। पहले साइबर कितना मैच हुआ? 5 हुआ। दाबू छोड़ दे, आधार ले ले। आधार को ले लूँ? हाँ अभी आधार ले ले। इसका खेलना एक मैच अभी। हाँ आधार ले। चल पता। और जीतू जीतू ही बाहर जाएगा ना। कैसे? खेला है ना लास्ट मैच में। आधार किशोरदा जा रहे ना बाहर। तू 11 जो एक ही निकाला तेरे को। तो एक वही उनको जीतू को ही निकाल दिया मैं। किशोर भी बाहर था। दरम्यान सामन्याला सुरुवात होते ती 11 सीसी वर्सेस प्लेयर्स. पहिल्या चेंडू प्रकाशांच्या पहिल्या चेंडूवरती चांगला करारा फटका होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं ते नदीम यांचं. निर्धाव जातोय चेंडू, पहिला चेंडू. कंजूस गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला प्रकाशच्या रूपाने. आता मात्र जमिनीलगत मारला फटका. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण होते ते क्षेत्ररक्षक. एक धाव फक्त भेटू शकले, ज्या ठिकाणी चौकार धावता चांगलं क्षेत्ररक्षण करून 3 धावा अडवल्या त्या क्षेत्ररक्षकाने. मनीष यांच्याकडून फ्लिक केलेला आहे, फक्त 1 धाव भेटू शकेल. 3 चेंडू संपल्या, धाव संख्या 2 त्या प्लेयर संघाच्या. दरम्यान पुढचा चेंडू मार्गाचा सरळ प्रकाश यांच्या हातून पडणार होता, मात्र चांगलाच फटका मारला होता, परंतु सरळ स्वतःच्या फॉलो मध्ये फील्ड करतोय तो प्रकाश. 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा दिल्या आहेत ते प्रकाश यांनी. खूपच कंजूस गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. आतापर्यंतची इकॉनॉमी सर्वात कमी इकॉनॉमी वाला गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला तो प्रकाशच्या रूपाने. शेवटचा चेंडू असणार आहे, शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे आणि धावसंख्या फलकावरती अवघी 3. शेवटचा चेंडू. आता मात्र बॅटीच्या वरची कडा लागून जातोय षटकार आणि गडी बाद होतो पहिला प्लेयर संघाचा. पुढील आलेले फलंदाज कोण आहे? मूव बघ ना. षटक संपलेलं आहे ते शेवटच्या चेंडूवरती, त्या षटकारावरती, त्या गडी बाद झालेल्यावरती, त्या विकेट वरती. 1 मिनिट पंच. नाव अजून यांची आलेलं नाही. बॅट्समनचं नाव काय आहे? सौरभ. तर पुढील आले फलंदाज सौरभ आणि दुसरं षटक घेऊन आलेला ते विजय. विजयाने टाकलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि चांगलाच रनआउट. आए और फिर से कैसे चले गए पता नहीं चला, मुंह ना देखा. तर त्या पुढील आलेले फलंदाज प्रथमेश. दरम्यान विजय यांचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण होते. अवघी 1 धाव भेटू शकले ह्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने सरकते पुढे, धावसंख्या जाऊन पोहोचली होती 4.
दुसऱ्या षटकात 2 चेंडू संपले. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय तो. आता मात्र फुल टॉस चेंडू आणि त्या चेंडूवरती सुद्धा बॅटीची कडा लागून जातोय. षटकार आणि गडी बाद होतोय. दुसऱ्या षटकात 3 चेंडू संपल्यानंतर नवीन आलेले फलंदाज राजू तर पॅडात स्वीप मारला. हा फटका चांगलाच फटका होता परंतु चाच पडलेला आहे. फलंदाज निर्धाव जातो. हा चेंडू खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला विजयकडनं पाहायला भेटते. मला वाटते आपले प्रकाश यांची हवा लागलेली आहे. त्यांना हे सुद्धा नफेतुल्ली गेंदबाजी करायला शिकलेले आहेत आणि कंजूसी गोलंदाजी करायला शिकले. आता मात्र बॅटी खाली आलेला चेंडू लेगच्या दिशेने मारलेला फटका. फक्त 1 धाव भेटू शकेल. 1 धावने धावसंख्या होती. वाढ धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 5 वरती. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. धावसंख्या फलकावरती फक्त 5. चांगली गोलंदाजी, चांगलाच बांधून ठेवलेला आहे प्लेयर संघाच्या फलंदाजांना. गडीत सुद्धा टिपलेले आहेत ते. मात्र लेगच्या दिशेला फ्लिक केलेला आहे. 1 धावेची दुसऱ्या षटक ह्या ठिकाणी संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 6. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला दोन्ही गोलंदाजांकडून. पहिले होते ते प्रकाश आणि दुसऱ्यांदा टाकली ती गोलंदाजी म्हणजे विजय यांनी. दोघांनी 3 धावा अवघ्या खर्चल्या आपल्या दोन्ही षटकांमध्ये आणि 3 गडी टिपलेले आहेत ते. आणि तिसऱ्या षटकामध्ये आलेले ते संदीप किणी उर्फ सँडी यांचा पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला. खेळपट्टीवरती अजूनपर्यंत सिद्धू कायम चांगला रिव्हर्स स्वीपला मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पॅडला आदळून थाळम्यांच्या दिशेला विजय यांच्या हातातून चेंडू जातो. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात ते लेग बायच्या रूपाने. ते प्लेयर संघाचे दोन्ही फलंदाज ह्या 1 लेग बायच्या रूपाने धावसंख्येत वाढवणार आहे. धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचलेली आहे. तर आता सँडी यांचा पुढचा चेंडू राजू यांच्या करता. राजू यांनी मागच्या शेवटच्या चेंडूवरती फटका मारला होता परंतु चाचपडले होते थोडे. आता मारला पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि हिट विकेट या ठिकाणी. पुढे आले फलंदाज प्रदीप यांच्याकरता पहिला पुढचा चेंडू. चांगला भेदक टाकलेला चेंडू. काहीच कळलेलं नाही. प्रदीप यांना निर्धाव जातो चेंडू. म्हणजे अतिशय संथ गती धावांची झाली असल्यामध्ये फक्त ते ह्याच सामन्यामध्ये एवढी संथ चांगलाच फ्लिक करून 1 धाव काढलेले ते प्रतीक यांनी. 4 बॉल झाले. 4 चेंडू संपल्या तिसऱ्या षटकातले. धावसंख्या फलकावरती 8. पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ असणार आहे. आता मात्र ग्राउंड शॉट मारला फटका. चांगला क्षेत्ररक्षण पांडे यांचा आणि डायरेक्ट हिट आणि सिद्धू यांचा बळी टिपलेला आहे तो पांडे यांनी.
चांगलीच फेकी होती, डायरेक्ट जाऊन यष्टी वरती चेंडू आदळला आणि सिद्धू पोहोचलेच नव्हते त्या ठिकाणी तेव्हा आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद झाला. आता मात्र ऑस्ट्रेलियाच्या खूपच चेंडू बाहेर असल्या कारणे पंचांनी वाईटचा इशारा देताना अवंतांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत शेवटचा चेंडू असणार आहे तिसऱ्या षटकात. आता मात्र मारला हा फटका, चांगला क्षेत्ररक्षण. आता मात्र त्या ठिकाणी गडी बाद होतोय. प्रतीक नऊ शेवटचं षटक तिसरं संपते या ठिकाणी. धावसंख्या 9. तिन्ही षटकांमध्ये 3-3-3 धावा अशा आल्या आणि 3 या सरासरीने धावसंख्या 3 षटकामध्ये 9. आता मात्र करण आपल्याला दिसतो लेफ्ट हँड फलंदाज. जितू यांना संधी एक आहे की 3 चेंडूंमध्ये 3 चौकार जर ठोकले तर 500 रुपयाचं बक्षीस बहाल होणार आहे. आणि मात्र विजय यांच्या हातामध्ये चेंडू. गोलंदाजाचं नाव करण निजा यांना संधी आहे. प्रत्येक चौकाराच्या मागे 100 रुपयाचं बक्षीस बहाल होणार आहे. आणि जितू यांना संधी आहे 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले तर त्यांना 500 रुपयाचं बक्षीस बहाल होणार. आता मात्र करण यांना स्ट्राईक आले तर करण यांना संधी आहे. मला वाटते 4 चेंडू शिल्लक असणार आहे या शेवटच्या षटकातले. धावसंख्या 11 वरती. घ्या ना, मी अजून एक पण शेट नाही मारला. नाही घ्या खरोखर दीपेश सर घ्या. मात्र खूपच खूपच चांगला फटका, करारा फटका होता परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. नदीम यांचं फक्त 1 धाव भेटू शकली याच्या चेंडूवरती. आतापर्यंत 4थं षटक चालू आहे आणि 4थं षटक संपता संपता अजून एकही चौकार आलेला नाहीये. खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे ती इकरासी संघासाठी, कारण 4 षटक संपत आली आणि एकही चौकार नाही लागलेला. आता मात्र झेलबाद होतो या ठिकाणी जितू. नॉन स्ट्राईक एंड वरती करण निजाई आहे, परंतु करण निजाई यांना संधी आहे. 1 रन जरी काढली तरी 100 रुपयाचं बक्षीस बहाल होणार आहे करण निजाई यांच्या करता. दरम्यान खुद कप्तान आए अभी पैडल स्वीप मारते हुए और 1 रन का मिजारा खाली. रनों में बढ़ोतरी, रन हो गए हैं 13. 1-3-13. लास्ट गेंद बची है 4थे ओवर की और इस 4थे ओवर के लास्ट गेंद पर अगर चौका मारा तो 200 रुपया और 1 रन निकाला तो 100 रुपया करण निजाई को मिलने वाला है. तो देखते हैं लास्ट गेंद. बहुत ही कम दौड़े निकाली हैं प्लेयर्स टीम ने. अरे कमेडी काय हो, कमेडी का. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. या शेवटच्या चेंडूवरती बघूया करण किती धावा फटकातो. मारण्यात आलेला चेंडू आणि बॅट मधून नाही आहे. हे 100 रुपये हुकलेले आहेत ते करण निजाई यांचे. तर 14 धावा फलकावरती 4 षटकांमध्ये अवघ्या 14 धावा फटकावल्या ते प्लेयर संघाने. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला इकरासी संघाच्या गोलंदाजाकडून.
सुरुवात केली ती प्रकाश यांनी, त्यांना साथ दिली ती विजय यांनी, आणि विजय यांना चालना मिळाली ती या दोन्ही गोलंदाजांकडनं सँडी यांना, आणि शेवटचा जो गोलंदाज आला तो अविनाश यांनी सुद्धा त्यांना कॉन्फिडन्स मिळाला, त्या कारणे त्यांनी सुद्धा खूपच चांगली गोलंदाजी टाकली. अवघ्या 14 धावांवरती रोखलेलं आहे ते प्लेयर संघाला, आणि 15 धावांचं लक्ष आहे ते इकरासी संघाला. मस्त साईडला छान आहे. तर सामन्याला चालू करायचं आहे. अवघ्या 15 धावांचं लक्ष दिले आहे प्लेयर संघाने इकरासी संघाला. सलामीचे फलंदाज प्रणव आणि सँडी सर्वात कमी धावसंख्या उभारण्यात यश आलेलं आहे ते प्लेयर संघाला. असाच एक सामना पाहिला होता भारत वर्सेस बांगलादेश. 105 धावांमध्ये संपुष्टात आल्या होता भारताची इनिंग, आणि त्या रोखताना बांगलादेश संघाचा 58 धावसंख्येवरती खुर्दा पाडला होता तो भारतीय संघाने. तर आता बघूया हा 4 विकेट देऊन 6 विकेट घेतला, 4 रन देऊन. त्यामध्ये स्टुअर्ट बिन्नी यांनी 4 धावा देऊन 6 गडी टिपले होते. तर आता पहिल्या चेंडूवरती चांगला फ्लिक केला प्रणय यांनी, आणि 1 धावला सुरुवात, आणि पहिला चेंडू नोचा इशारा होताना पंच हर्षल यांच्याकडून पंचांशी वाद घालून नो साठी वाद घालू नये. पंचांनी जो दिला आहे डोळ्यानेच बघून दिला असणार, तर पंचांशी वाद घालू नये, वेळ होतो, व्यत्यय होतो. तर नो +1 अवांतर 2 धावाने धावसंख्येला सुरुवात होते ती इकरासी संघाची. फुलटॉस चेंडू लेगच्या दिशेला स्वीप केलेला चेंडू शिव उचलून फेकतो, तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 3 वरती. प्रणव यांच्याकरता पुढचा चेंडू मनीष यांच्याकडून चांगला ग्राउंड शॉट मारला, फटकाचा स्वतःच्या फील्ड वरती चांगला उडवलेला चेंडू, पण सिद्धार्थ यांचं खूपच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 4 वरती. कलात्मक फटका, हा कलात्मक फटका बघितला, गॅप कुठे आहे, हळुवारपणे ढकलून दिला थडम्यांच्या दिशेला, चौकार. यापुढील होणारा सामना सायबा वर्सेस दुर्गेश 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस मध्ये नाणेफेक करून घ्यायचं आहे जरा. 1 धावशी धावसंख्येत वाढ झाली. आता मात्र प्रमाणासाठी मारलेला चेंडू आणि चौकार. या ठिकाणी धावसंख्या 4 ने वर. एका धावाची आवश्यकता आहे फक्त. मात्र लेगच्या दिशेने मारला फटका, आणि या ठिकाणी इकरासी संघ विजयी होतो. तर नाणेफेकीसाठी दुर्गेश 11 संघाचा कर्णधार आणि सायबा संघाचा कर्णधार तर नाणेफेक होणार आहे या ठिकाणी दुर्गेश 11 विरुद्ध सायबा या 2 संघादरम्यान नाणेफेक होणार आहे. फय्यूभाईंच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चला सायबा संघ नाही घ्या.